आज मी रुग्णालयाच्या पलंगावर पडलेली असताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता तर डॉक्टरसुद्धा हैराण होती. तिनं म्हटलं की तुम्ही हे तुमच्या पतीला का सांगत नाही? पण मी त्याला हे कसं सांगू शकते? हे माझं रहस्य होतं. डॉक्टर म्हणाली, असं करू नका. ही गोष्ट पती पत्नीची आहे. दोघांना माहिती असायला हवी. तुम्ही हे तुमच्या पतीला सांगितलं नाही तर तुम्हाला खूप अडचणी येतील. तोही अनभिज्ञ राहील आणि मग त्याच्या कारणाने तुम्हाला आणखीन समस्या निर्माण होतील. जर तुम्ही त्याला सांगितलं की तुम्ही यातना सहन करत आहात तर तो तुमचा आदर करेल. मी माझ्या डॉक्टरांना म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? पुरुष स्त्रियांना आदर देतात का? या बाबतीत कोणताही पुरुष आपल्या पत्नीचा आदर करत नाही आणि माझं लग्न तर फक्त 2-3 वर्षाचं झालं आहे. अशा वातावरणात तुम्हाला काय वाटतं? तो इतकी गहरी गोष्ट समजून घेईल का? तो कधीही समजणार नाही. डॉक्टर म्हणाली की तो समजून घेईल. का नाही? पण तुमचं जीवन आणि तुमचं शरीर दोन्हीही नष्ट होत आहेत आणि हे सगळं तुमच्या पतीमुळे होत आहे. तुम्हाला हे थांबवायला हवं. मी डॉक्टरांच्या खोलीत होते आणि पलंगावरून उठून म्हणाले, या बाबतीत कोणताही पुरुष आदर करत नाही आणि ना कोणतीही स्त्री त्याला थांबवू शकते. तुमचे खूप आभार. मी प्रार्थना करेन की मला इथे पुन्हा येण्याची गरज पडू नये. रुग्णालयातून निघून मी माझ्या आईच्या घरी गेले आणि माझ्या पतीला फोन केला. मी 2-3 दिवस इथंच राहीन, कारण मला 2-3 दिवस सावरण्याची गरज आहे आणि मी नाही इच्छित की माझा पतीही माझी अवस्था बघेल. खरं तर मी माझ्या पतीशी प्रेमविवाह केला होता, पण ही गोष्ट माझ्या पतीलाही माहीत नव्हती, कारण त्याच्या आणि आमच्या कुटुंबात प्रेमाचं लग्न पाप मानलं जात होतं. माझं माझ्या पतीवर बालपणापासूनच खूप प्रेम होतं. मी ही गोष्ट माझ्या आईच्या कानावर घातली आणि त्यांनी काहीतरी करून माझं लग्न करून दिलं. माझ्याकडून तर हे प्रेमाचं लग्न होतं, कारण जितकं काही मी सहन करत होते ते फक्त प्रेमातच सहन केलं जातं, नाहीतर कुणीही सहन करणार नाही. जर मला माझ्या पतीवर प्रेम नसतं तर 2 दिवसांनीच मी घरातून पळून गेले असते. किंबहुना कदाचित पहिल्या रात्रीच का नाही, कारण पहिल्या रात्रीच मला कळालं होतं की माझा पती असा मनुष्य आहे जो आपल्या पत्नीच्या सोबत. माझं नाव रेश्मा आहे. 16व्या वर्षीच माझं लग्न झालं होतं, पण मी खूप आनंदी होते, कारण माझं लग्न माझ्या पसंतीच्या पतीशी झालं होतं. पण नंतर कळालं की माझा पतीही इतर पुरुषांसारखा आहे, ज्याने पत्नीशी फक्त एक नातं निभावण्यासाठी लग्न केलं आहे. पण त्याला मुलांचा खूप शौक होता. तो म्हणायचा की आपली 4 मुलं असतील आणि मला सगळी मुलंच हवी आहेत. मला मुलगी अजिबात आवडत नाही. मी समजायचे की तो मजाक करत आहे, पण मग त्याने मला सांगितलं की मला मुली आवडत नाहीत, कारण माझ्या बहिणीने आमचं तोंड काळं करण्यामध्ये काहीच कसर सोडलेली नाही. खूप प्रयत्नांनीही आम्ही तिला या मार्गावरून परत आणलं होतं, जिथं ती जात होती. मी म्हणाले, मी कधीही तिला पाहिलं नाही. पती म्हणाला की तिचं लग्न करून दिलं आहे आणि ती या देशात राहत नाही. आम्ही तिला संपर्कात नाही ठेवत. मला फक्त मुलगा हवा आहे. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाले आहेत. आतापर्यंत आमच्याकडे मूल हवं होतं, पण अजूनही काहीच होत नाही आहे. मी काय करू? मला काहीच कळत नाही आहे. माझा पतीही खूपच त्रस्त असायचा, पण मी माझ्या पतीपेक्षा जास्त त्रस्त होते. माझं लग्न गावात झालं होतं. इथं लोकांना या गोष्टीची जास्त समज नाही आहे. इथे लोक फक्त हेच अपेक्षा करतात की लग्नाच्या पहिल्याच वर्षी मूल होईल आणि तेही मुलगा. माझा पती चांगला होता. तो मला साथ देत होता. जेव्हा माझी सासू माझ्या पतीला म्हणायची की 3 वर्ष झाली, तू हिला सोडून दुसरं लग्न का नाही करत? तेव्हा माझा पती म्हणायचा, लोक 5-10 वर्षही वाट पाहतात. मीही वाट पाहीन. जर देवाने मला औलाद द्यायची असेल तर हिच्याकडूनच होईल. मला हिच्याकडूनच औलाद हवी आहे. हीच माझी पहिली पत्नी आहे. ही गोष्ट खूप चांगली होती, पण त्याच्या काही गोष्टी खूप वाईटही होत्या, जी कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. एका वेळी डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या पतीचीही टेस्ट करावी लागेल. तेव्हा माझ्या पतीने एवढा गोंधळ घातला की रुग्णालयातील सगळे लोक जमा झाले. माझ्या पतीचं म्हणणं होतं, मला हे सांगायची गरज कशी लागली? तुम्ही कोण आहात? माझ्यात काही कमी नाही आहे. मी कोणतीही टेस्ट करणार नाही आहे. माझ्या पतीला समजवण्यात आलं की जेव्हा कोणत्याही गोष्टीचे उपचार करायचे असतात आणि या बाबतीत 2 लोकांचा हिस्सा असतो, तेव्हा दोघांचंही चेकअप आणि टेस्ट कराव्या लागतात. टेस्ट करणं म्हणजे तुमच्यावर कोणताही आरोप नाही आहे. जर तुमच्यात काही कमी नसेल तर टेस्टमध्ये येईलच. यात त्रास होण्याची काहीच गरज नाही. पण यावर माझा पती खूपच रागवला आणि म्हणाला, आम्ही कधीही या डॉक्टरकडे येणार नाही. ही डॉक्टर खूपच कुशल होती आणि खूपच मेहनतीने आम्हाला तिचा नंबर मिळाला होता. आम्ही गावाहून 4 तासांचा प्रवास करून तिच्याकडे आलेलो होतो. त्या दिवशी माझ्या काही अपेक्षा होत्या, पण माझ्या पतीनं सगळं खराब करून टाकलं.
माझे आत्तापर्यंत 2 गर्भपात झाले होते, पण माझ्या पतीला याची कल्पनाही नव्हती. आजही मी गर्भपात करून घरी आले होते. माझ्या घरात फक्त माझी आई होती आणि आईला मुलगी काहीही लपवू शकत नाही. माझी आई मला तेच समजावत होती जे डॉक्टर म्हणाली होती. तू तुझ्या पतीला हे सगळं सांगून टाक. त्याला माहिती नाही की तुझे 2 गर्भपात झाले आहेत. तू त्याला का नाही सांगत की हे त्याच्या चुकांमुळे होत आहे? यात तुझी काहीच चूक नाही. पण मी फक्त त्यांचं बोलणं ऐकत होते. गेल्या वेळेसही त्यांना असंच बोलले होते आणि शांत केलं होतं. मी काय करू शकत होते? मी माझ्या पतीवर खूप प्रेम करत होते आणि त्याच्यावर कोणताही आरोप येऊन देऊ इच्छित नव्हते. माझ्या आईनं सांगितलं त्याच्यावर तसेही आरोप येणार नाहीत. आरोप तुझ्यावरच येतील आणि येत पण आहेत. त्या दिवशीही तुझ्या सासूची एक नातेवाईक आपल्या घरी आली होती आणि म्हणाली की तुमची मुलगी तर वांज आहे. जेव्हा मी तिला विचारलं की तुला हे कोणी सांगितलं, तेव्हा ती म्हणाली तुझ्या मुलीच्या सासूनेच सांगितलं आहे की ती वांज आहे आणि ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे की तिच्याकडे कोणतीही औलाद होणार नाही. तू तुझ्या सासूला कमीत कमी हे तरी सांगून टाक की हे सगळं होणार होतं, कारण यामुळे तरी कळेल की तू वांज नाही आहेस. तुझ्या पतीतच कमी आहे, त्याच्यातच शक्ती नाही आहे, त्याचाच दोष आहे. त्यामुळे तुझ्या गर्भात मूल तर येतंय पण वाढत नाही आणि त्यामुळेच तू 2 गर्भपात केले आहेस. तुझी तब्येत खराब होत आहे. तुझं तरुणपण नासधूस होत आहे. तू का नाही सांगत? तू का नाही मान्य करत? तुझ्यात काही कमी नाही आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजूनही मूल होऊ शकतं. जर तुझ्या पतीला काही समस्या असतील तर माझ्या आईने सांगितलं तर मीच जाऊन तुझ्या सासू आणि पतीशी बोलते. तर मी माझ्या आईसमोर हात जोडून बसले आणि म्हणाले, असं अजिबात करू नकोस. खूप मोठा तमाशा होईल आणि तो मला घटस्फोट देईल. मग मी परत येईन आणि एकदा परत आले की मी कुठेही जाणार नाही. मी दुसऱ्याचा चेहरा देखील पाहू शकत नाही. मी फक्त माझ्या पतीवरच प्रेम करते. मी खूपच भावूक झाले होते. मी माझ्या आईलाही त्रस्त केलं. रात्री पतीचा कॉल आला. तो म्हणाला कधी परत येणार? मी म्हटलं 2-3 दिवस राहू दे. आईची तब्येत खराब आहे. त्याने म्हटलं ठीक आहे. तसंही 2-3 दिवसात मी सांभाळू शकत नाही, पण थोडा आराम तरी मला मिळेलच. मी खूपच कष्टाने माझ्या माहेरी 3 दिवस घालवले. नाहीतर माझा पती माझ्याशिवाय 1 दिवसही राहू शकत नव्हता आणि हे प्रेम नव्हतं. स्त्रीला कळून जातं की तिचा पती तिच्यावर प्रेम करतो की फक्त त्याच्या स्वार्थासाठी तिला सोबत ठेवतो. मला सुद्धा हे कळून आलं होतं. पण कधीकधी मला असंही वाटायचं की माझा पती माझ्यावर प्रेम करतो. तो मला पत्नीचा दर्जा देतो. खैर, मी घरी परत आले. एके दिवशी माझ्या खोलीत कपडे आरमाले ठेवत होते. तेव्हा माझ्या पतीने मला बघितलं आणि माझ्याजवळ येऊन माझे हात धरले. त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, हैवानियत होती. काय बघत होता देव जाणे. त्याचं म्हणणं होतं तुझं शरीर असं विचित्र का झालं आहे? तुझं पोटही बाहेर आलं आहे. असं वाटतं की तू 2-3 मुलांना जन्म घातला आहेस आणि तरीही तू अजून एकाही मुलाला जन्माला घातला नाहीस. तू लग्न झालेल्या स्त्रीसारखीच दिसतेस. मी म्हटलं मी लग्न झालेलीच आहे. त्याने म्हटलं नाही, माझा अर्थ असा होता की तू अशी दिसतेस जणू एखाद्या स्त्रीला 4-5 मुलं झाली आहेत आणि ती ओळखली जाते की ही तर लग्न झालेली आहे किंवा हिची 2-4 मुलं आहेत. काय करतेस सारा दिवस? बसत जाऊ नकोस. चालत फिरत राहा, काम करत राहा. अजून एकही मूल नाही जन्माला घातलं आणि अशी कशी झाली आहेस? उद्या 4-5 मुलं होतील तर मग तुझं काय होईल? मला वाटलं की तो मजाक करत आहे, पण तो सिरियस झाला आणि मला बोलायला लागला. त्याने मला आजाडी म्हटलं. त्याला काय माहीत होतं की त्याच्या कारणामुळे मी 2 वेळा काय केलं होतं आणि गर्भपात म्हणजे काही मजाक नसतो. या स्त्रीचं तितकंच रक्त जातं जितकं ऑपरेशनमध्ये जातं आणि त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स असतात जे दिसतात. हे साईड इफेक्ट्सच दिसून नयेत म्हणून मी माझं खूपच काळजी घेत होते. मी कमी खात होते आणि उगीचच इकडे तिकडे फिरत होते. पण नंतरही काही फरक पडत नव्हता. तर मी काय करू शकत होते? प्रत्येक माणसाचा एक वेगळा स्टाईल असतो. त्याच्या आत काय चाललंय हे त्याला माहीत नसतं. माझ्या पतीने मला या गोष्टीवर खूप बोल लावले आणि म्हणाला की आजपासून तुझं भात खाणं बंद आणि तुझं गोड खाणंही बंद. फक्त भाज्या खा आणि पिठात मीठही घालू नकोस. त्याने मला इतकं लांबलचक लेक्चर दिलं आणि मी पुढे शांतपणे ऐकत राहिले, कारण माझ्या मनातील दुःख त्याच्या पुढे काहीच नव्हतं. पण एकदा परत असं झालं की मला पुन्हा आशा मिळाली. जेव्हा मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगत नव्हते. पहिल्यांदा मी 2-3 महिन्यांनी सांगेन असं ठरवलं होतं, कारण तेव्हा कोणतंही टेन्शन नको होतं.
पण डॉक्टरने मला पहिल्या गर्भपातानंतरच सांगितलं होतं की अशा प्रकारे तू कधीही आई होऊ शकत नाहीस. तुझे फक्त गर्भपातच होणार आहेत. त्यामुळे हे काम सोडून दे आणि स्वतःलाही दुःख देऊ नकोस. किंवा तुझ्या पतीला समजाव की तो त्याचा इलाज करून घे आणि तुझीही काळजी घे. कारण तुझ्यात कोणतीच कमी नाही आहे. तुझं शरीर अगदी ठीक आहे. दुसऱ्यांदा मी या भीतीने सांगितलं नाही की पुन्हा पहिल्यासारखं होऊ नये. कारण मग मला माझ्या सासूने तर संपूर्ण कुटुंबाला सांगून टाकलं असतं आणि नंतर कुटुंबातील लोकांचे प्रश्न मला ऐकावे लागले असते. पण आता तिसऱ्यांदा मला माहीत होतं की पुन्हा हेच होणार आहे. माझ्या शेवटच्या गर्भपाताला 3च महिने झाले होते. मी तर माझं डोकं धरून बसले होते की काय करू आणि काय नको. पुन्हा त्या डॉक्टरकडे जाईन तर ती मला परत बोल लावेल. यावेळी मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. तिनं तपासलं. 3 आठवडे झाले होते आणि तिचं म्हणणं होतं की काही वाढ होत नाहीये. पण तिने मला 2 आठवड्यांचा वेळ दिला की 2 आठवड्यानंतर ये. मला आठवते की मी माझ्या घरीच होते. एक रात्री अचानक माझ्या पोटात खूप वेदना झाली. पण मी माझ्या पतीला बोलावलं नाही. तो बाहेर बसला होता. त्याच्या मित्रांशी फोनवर बोलत होता, जे बाहेरच्या देशात होते. मी वेदनाने किंचाळणं योग्य समजलं नाही आणि शांतपणे बसले. कदाचित मी झोपून गेले. पण जेव्हा मला जी जाग आली तेव्हा मी माझ्या घरी नव्हते तर रुग्णालयात होते. मला वाटलं की माझ्या पतीनेच मला इथं आणलं आहे. मी खूप परेशान झाले कारण मी माझ्या सासरहूनच इथं आले होते. पण मी पाहिलं की माझी आई तिथं होती आणि माझ्या आईने सांगितलं की मी तुझी गाठ घ्यायला आले होते. तुझ्या पतीने सांगितलं की तू आतल्या खोलीस आहेस. तुला बेशुद्ध पाहिलं तर चोरी छुपे तुला रुग्णालयात आणलं. इथून सांगितलं की तू एवढी धाडसी कधीपासून झालीस. मी तिला विचारलं की माझी अशी अवस्था बघून तुला भीती नाही का वाटली? या लोकांना काही सांगितलं नाहीस ना तू की माझ्या मुलीचं हे काय झालंय? आईचं म्हणणं होतं की मी तसं करणारच होते, पण तू मना केलं होतं मग काय करणार? म्हणूनच मी गुपचूप तुला रुग्णालयात आणलं. मी माझ्या आईचा हात धरला आणि म्हणाले, धन्यवाद आई. पण डॉक्टर म्हणत होते की जर चौथ्यांदा असं झालं तर तुझ्या मुलीचा जीव जाईल. आता तू घरी जा. मी काय करू? तुला 9 महिने माझ्या पोटात वाढवून ठेवलेलं आहे. तुझी खूप सेवा केली आहे. तुझ्यासाठी रात्री जागून काढल्या आहेत. तू माझी मुलगी आहेस. मला तुला गमवायचं नाही. तिसऱ्या वेळेनंतर माझी अवस्था खूपच खराब होऊ लागली. माझा चेहरा असा वाटत होता की जणू मला सदियोपासून अन्न मिळालं नाही आणि शरीर फुगत चाललं होतं. कदाचित याच कारणामुळे माझा पती माझ्यापासून दूर राहू लागला. बोलायला टाळायचा. मी खूप परेशान झाले. एक दिवस मी खोलीत पडून होते. तो शहरात गेला होता. पण त्याने परत येताना तो एका मुलीला घेऊन आला आणि मला त्याने सांगितलं की ही माझी बायको आहे. मी हिच्याशी लग्न केलं आहे. कायद्याने नाही, पूर्ण रीतिरिवाजाने. मी हे लग्न केलं आहे. रीतिरिवाज मानण्यात कारण 3 वर्षानंतरही तू मला मूल देऊ शकली नाहीस आणि आता देव मला याच्याकडून मूल देईल. माझ्या सासूने हे पाहिल्यावर ती माझ्या पतीची स्तुती करू लागली आणि त्याचं कौतुक करू लागली. तर माझ्या मनात येत होतं की जमीन फाटून मी त्याच्या आत जाऊन बसू. माझ्या पतीने अचानक हे काय केलं होतं? त्याला एक मुलगी एवढ्या लवकर कुठून मिळाली? त्याने कोणालाही सांगितलं नाही आणि थेट लग्न करूनच आला. माझ्या सासूचं म्हणणं होतं, काय आनंदाची बातमी सांगितली आहे. बेटा, माझी तर 10 वर्ष आयुष्य वाढलं आहे. तर माझं आयुष्य 10 वर्षांनी कमी झालं होतं. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले. माझा पती माझ्या मागे येऊ लागला. तर माझ्या सासूने त्याला थांबवलं. माझ्या सासूने सांगितलं की तिला सोडून दे आणि तुझ्या दुसऱ्या बायकोसोबत वेळ घालव. मी मरायच्या आधी माझ्या नातवंडाचा चेहरा पाहून जाऊ इच्छिते. पण अर्ध्या तासानंतर माझा पती माझ्या खोलीत आला. मी अजूनही रडत होते. त्याने माझ्याकडे हात वाढवला. मी त्याचा हात झटकून दिला. मी म्हणाले, मी तुझी साथ दिली आहे आणि तू मला फसवलंस तर ही सगळी चूक तुझी आहे. माझी जीभ अडकली. जी गोष्ट लपवण्यासाठी मी आज माझं घर उद्ध्वस्त केलं होतं ती गोष्ट सांगून मी खोटारडी बनू इच्छित नव्हते. मी शांत झाले आणि माझ्या पतीला सांगितलं की माझ्या खोलीतून निघून जा. मी रडत राहिले. पण काही दिवसानंतर एक गोष्ट मला त्रास देऊ लागली की माझ्यासोबत झालं ते त्या मुलीच्या सोबतही होणार का? मुलगी तर लहान दिसत होती. कदाचित तिचं वय 20-21 वर्षाचं असावं. ती खूपच मासूम दिसत होती. जणू तिला काहीच माहिती नव्हतं. तिला जो काही विचारायला जायचं ती होकारातच उत्तर द्यायची आणि हसून बोलायची. ती तर अशी बसली होती की जणू काही पेपर द्यायला आली आहे. थोड्या वेळानंतर निघून जाईल. पण आज तिला या घरात आठवडा झाला होता. माझी सासू किती आनंदी होती की देवाचे आभार मानण्यासाठी यात्रेलाच निघून गेली होती. पण जेव्हा मी त्या मुलीला नीट पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिचं पोट तर एवढं मोठं झालं होतं जणू तिच्या पोटात आधीच मूल आहे. ती स्वतः इतकी सडपातळ होती तर तिचं पोट कसं बाहेर येऊ शकेल?
एका जाड बाईचं पोट आणि एका गर्भवती बाईचं पोट यात जमीन आसमानचा फरक असतो. आणि ती जाड नव्हती, पण तिचं फक्त पोट बाहेर आलं होतं. मी लगेचच माझ्या पतीकडे गेले, जो त्याच्या खोलीत बसला होता. मी जाऊन खोलीचं दार बंद केलं आणि माझ्या पतीची कॉलर धरून त्याला माझ्यासमोर उभं केलं आणि त्याला सगळं काही सांगून टाकलं. मी त्याला सांगितलं की तो कधीही बाप होऊ शकत नाही. त्याच्यात कमतरता आहे आणि त्याच्यामुळेच मी या अवस्थेला पोचली आहे. आणि आता तो दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. पण ती मुलगी आधीच गर्भवती आहे. हे काय चाललं आहे? मला सांग, नाही तर मी वेडी होईन. मी रडत होते, जोरजोरात रडत होते. मी कधीही माझ्या पतीशी उंच आवाजात बोलले नव्हते आणि आज त्याची कॉलर धरून उभी होते. त्याने मला समजावलं आणि मला पाणी दिलं. त्याने माझे अश्रू पुसले आणि मग त्याने मला सगळं सांगितलं, ज्यामुळे मी थक्क झाले. त्याने सांगितलं की जेव्हा मी तुला नीट पाहिलं तेव्हा तुझ्या शरीरात काही बदल होत होते. पण खरं सांगू तर मी चिंतेत होतो की तुझ्यासोबत असं का होत आहे. याबद्दल मी माझ्या एका मित्राला विचारत होतो, जो परदेशात डॉक्टर आहे. त्याने सांगितलं होतं की असे बदल फक्त बायकांच्या शरीरात होतात ज्या गर्भवती असतात. तेव्हा तुझी आई आली होती. खोलीत येऊन पाहिलं तर तू बेशुद्धच पडली होती. तुझी आईही त्या दिवशीच आली होती, पण तिनं मला सगळं काही सांगितलं. मी हे सर्व ऐकून थक्क झालो. एका क्षणाला मला सुचतच नव्हतं की मी काय करावं. नंतर मी तुझ्या आईला सांगितलं की तू लोकांना खोटं बोलावं लागेल की तू माझ्याकडून लपवत आहेस, कारण मी तुझ्यासमोर लाजिरवाणं झाले होतो. माझ्या कारणाने तू एवढं दुःख सोसलं, एवढी वेदना आणि त्रास सहन केला आणि मला सांगितलंही नाहीस. इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर आणि तुला काय वाटतं की मी तुझ्या प्रेमाला असं वाया जाऊ देईन? मी त्या मुलीसोबत लग्न केलं नव्हतं. मी आपल्यासाठी मूल दत्तक आणण्यासाठी गेलो होतो. पण तिथल्या लोकांच्या खूप अडचणी होत्या. कागदपत्रांची कारवाई होती. ते मूल दत्तक देत नव्हते. मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्या पत्नीला भेटू, तुमच्या घरच्यांना भेटू आणि नंतर मूल तुमच्या हवाली करू. ही मुलगी अनाथाश्रमाच्या बाहेर उभी होती. या मुलीसोबत कोणीतरी खूप अन्याय केला होता आणि तिच्या घरच्यांनी, तिच्या वडिलांनी तिला विकत होते. जेव्हा मी त्या मुलीकडे पोचलो तेव्हा तीही पळून आली, कारण ती मुलगी तिथून पळ काढून जात होती. मग मी तिच्या वडिलांशी बोललो आणि मग मी तिला विकत आणलं. पण माझं असं काहीही अर्थ नव्हता. पण घरी आईला काय सांगितलं असतं आणि आईने हिला कदाचित घरात घेतलं नसतं आणि या मुलीवर पुन्हा अत्याचार झाले असते. मी ही अडचण त्या माणसाला सांगितली. तेव्हा त्या माणसाने मला सांगितलं की ती माझी पत्नी आहे आणि मी दुसरं लग्न केलं आहे असंच सर्वांना सांग. रीतिरिवाजानुसार लग्न झालेलं आहे. पण असं काहीही नव्हतं. मला या मुलीला वाचवण्यासाठी आणि आईला विश्वासात घेण्यासाठीच मला हे करावं लागलं. त्यांची अट मान्य करावी लागली, म्हणून मी तिला आणलं. पण मी तिच्याशी लग्न केलं नाही. हे आपलं मूल असेल आणि जर लोकांना वाटतं की माझी पत्नी आहे तर मला त्याचा काहीही फरक पडत नाही. माझी पत्नी फक्त तूच आहेस. मी तुझ्यावरच खूप प्रेम करतो. ती फक्त या घरात राहील. थोडीशी निष्पाप आहे, तिला जास्तीचं काही कळत नाही, पण मी तिच्या बाजूने उभा राहीन. हे मूल माझं नाही. मी माझ्या पतीचा हात पकडला आणि खूप रडू लागले. मी म्हणाले, मी तुमच्यावरती खूप प्रेम करते, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही. मला माफ करा. माझ्या पतीनं म्हटलं, हे माझ्यामुळेच झालं आहे. तू किती त्रास सहन केला आहेस. त्याने माझे अश्रू पुसले, आपले अश्रू देखील पुसले आणि मला सांगितलं की आता जे मी सांगतोय ते नीट ऐकून घे. माझ्या पतीने म्हटलं, आता तू आदेश दे. मी तुझं बोलणं ऐकतोय. मी त्याचा हात पकडला आणि खूप प्रेमाने गोष्ट त्याला समजावून सांगू लागले की माझ्या पतीला सांगितलं आहे, तुला सगळं काही कळालं आहे. माझी इज्जत राखली आहे. माझ्या पतीने म्हटलं की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तू किती त्रास सहन केला आहेस. मी माझे अश्रू पुसले आणि माझ्या पतीचेही अश्रू पुसले आणि त्याला सांगितलं की आता जे मी तुला सांगते ते नीट ऐकून घे. माझ्या पतीनं म्हटलं की तू आदेश दे. मी तुझं बोलणं ऐकतोय. मी माझ्या पतीचा हात धरला आणि त्याला खूप प्रेमाने सांगितलं. मी माझ्या पतीला सांगितलं की तुला सगळं काही कळालं आहे. तू माझी इज्जत राखली आहे. माझ्या आईची इज्जत राखली आहे. तुझ्या आईसमोर माझी इज्जत वाचवली. तू या मुलीला देखील वाचवलं, तिला आसरा दिला आणि माझ्यासोबत खूप प्रामाणिक राहिलास आणि तिच्याशी लग्न केलं नाही. याचा अर्थ तू खूप चांगला माणूस आहेस. पण जर तू इतका चांगला माणूस आहेस तर तुला एक चांगलं काम अजून करायचं आहे. तू या मुलीला विकत घेतलं आहेस. तुझी नियत वाईट नाही, पण ही विकत घेतलेली मुलगी आहे आणि ती नेहमीच असं समजेल की आपण तिला मूल देणार आहोत. तर तिचं काय होईल? ती या घरात राहील तर ते मूल तिला काय समजेल? आज मी तुला परवानगी देते की तू या मुलीशी लग्न कर आणि तिला तुझी पत्नी बनव. ते मूल तिचं असेल, आपल्यासोबत राहील, तर ते तिलाही आई म्हणेल आणि मला देखील आई म्हणेल. तिला 2 आईचं प्रेम मिळेल आणि नंतर आपण उपचार करू.
होऊ शकतं की सगळं ठीक होईल आणि देव आपल्यालाही औलाद देईल. जर मी तुझ्या मुलीची आई बनू शकले तर. जेव्हा माझ्या पतीने माझ्यावर इतकं प्रेम केलं होतं की त्याने माझ्याशी बेवफाई केली नव्हती, तसेच मी त्याला परवानगीही दिली की तो त्या मुलीला आसरा दे आणि तिला आपलं नावही दे. मी माझ्या पतीचं लग्न स्वतः त्या मुलीशी लावलं आणि देवाने आम्हाला तिच्यापासून एक गोंडस मुलगी दिली. पण तिची आई या जगातून निघून गेली. ती वाचूच शकली नाही. आमच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. माझ्या पतीला मुली कधीच आवडत नव्हत्या, पण या मुलीला घेऊन माझा पती इतका खुश होता की मी सांगू शकत नाही. माझा पती दिवसभर त्या मुलीसोबत खेळतो, कधी तिच्यासाठी घोडा बनतो तर कधी तिला उचलून झुलवतो. मी सुद्धा खूप खुश आहे. अजूनही माझ्या पतीचे उपचार चालू आहेत. देवाने आम्हाला अजून काही खुशखबर दिली नाही, पण मला देवावर विश्वास आहे की एक दिवस असंही होईल. आणि जर असं नाहीच झालं तर मला काही दुःख नाही, कारण मी एका गोंडस मुलीची आई आहे आणि हे एका खूप चांगल्या माणसाची पत्नी देखील आहे आणि माझ्यासाठी हेच पुरेसं आहे. मी या आनंदाच्या आधारावर माझं संपूर्ण जीवन घालवू शकते. जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.